खाली पडणार आहे। नापाक कारवायाच्या विरुद्ध माननीय प्रधानमंत्र्यांनी संपूर्ण पाकला रस्त्यावर ठिकाणावर आणण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता एखादी गोष्ट हे लिहिली नाही ते लिहिली नाही हे काही सांगायची गरज पडत नाही। सिंधू करार रद्द करणे म्हणजे कळतं की काय होणार आहे। आणि त्यामुळे आता याच्यामध्ये किंतु आहे, परंतु आहे, जंतू आहे हे करण्यापेक्षा संपूर्ण देशातल्या सर्वच पक्षाच्या नेत्यांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करून या पाकाड्याला, या पाकिस्तानला रस्त्यावर आणण्याकरता सर्वांनी या ठिकाणी मोदीजींना प्रचंड ताकद दिली पाहिजे, याकरता काम केलं पाहिजे। हा टीकाटिप्पणी करण्याचा दिवस नाही आहे, आपसात त्या ठिकाणी पार्टीबाजीचा दिवस नाही आहे। हे दिवस असे आहे की पाकिस्तानला खऱ्या अर्थाने सरळ करून त्याला ठिकाणावर लावण्याचे दिवस आहेत। आणि त्यामुळं माननीय प्रकाश आंबेडकर साहेब जर बोलले असतील त्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी मोदींच्या पाठीशी राहून या देशाला मजबूत केलं पाहिजे। लाडक्या बहिणीला 2100 रुपये देऊ असं कोणीही आश्वासन दिलं नव्हतं असं नरहरी झिरवाळ यांनी म्हटलेलं आहे। नक्कीच निवडणुकीमध्ये असं काही आश्वासन देण्यात आलेलं नव्हतं। आमच्या लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याचा आमचा जाहीरनामा आहे। आमच्या सरकारने ठरवलं आहे, माननीय देवेंद्र फडणवीसजी आम्ही जो मॅनिफेस्टो दिला, आमच्या पक्षाने माननीय एकनाथजींनी दिला, माननीय अजितदादांनी दिला, जो मॅनिफेस्टो दिला आहे की पुढच्या 5 वर्षात सरकारने काय काय करावं। शेतकऱ्याची कर्जमाफी करावी, लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्यावे, शेतकऱ्यांना 5 वर्ष मोफत वीज द्यावी, शेतकऱ्यांना 12 तास दिवसाने वीज द्यावी, हे सर्व विषय हे पुढच्या 5 वर्षामध्ये आमचं सरकार पूर्ण करणार आहे। नक्की आम्ही या ठिकाणी कुठलीही घोषणा पुढच्या 5 वर्षात जेव्हा तुम्ही मला भेटाल तेव्हा तुम्ही सांगाल की भाजपा महायुतीने जे जे काही वचननामा दिला तो पूर्ण केला आहे।